खरं तर मला आमदार व्हायचं असेल तर एकनाथ शिंदेसाहेब मला अनेक वेळा बोलत होते, परंतु मला गद्दारी करून आमदारकी नको पाहिजे होती, म्हणून मी शिंदे सेनेत गेलो नाही, सर्वांना माहिती आहे. दसरा मेळाव्यापर्यंत म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीनंतरसुद्धा दसरा मेळाव्यापर्यंतसुद्धा भरत गंगोलेंनी मला फोन केला होता आणि हे भरत गंगोलेंनीसुद्धा मान्य केलेलं आहे. परंतु निलेश राणे जे आता शिंदे सेनेचे आमदार आहेत त्यांना थोडी तरी लाज वाटली पाहिजे, कारण त्यांना आणि त्यांच्या वडिलांना पक्षातून हाकलून लावलेलं होतं. त्याचबरोबर त्यांनी बाळासाहेबांबद्दल काय बोललं होतं आणि निवडणुकीच्या फक्त आमदारकीसाठी किंवा निवडणुकीचं पक्षाचं तिकीट मिळालं पाहिजे म्हणून भारतीय जनता पार्टीतनं सोडचिठ्ठी देऊन त्यांनी शिंदे सेनेतनं आमदारकी लढवली आणि त्यामुळे ते आमदारकीसाठी काही करू शकत होते. परंतु मी आमदारकीसाठी माझ्यावर गद्दारीचा कलंक लावत नव्हतो, कारण लोक माझ्याकडे अपेक्षेने बघत होते. आणि खरं तर आपण बघितलं असाल की निलेश राणेश्वरा 7-8 हजार मतांनी निवडून आलेत आणि हे जर नारायणाने जर लोकांच्या किंवा आता सध्याचे पालकमंत्री निलेश राणे लोकांच्या घरी फिरले नसते तर हे निवडून आले नसते. त्याचबरोबर रवींद्र चव्हाण यांनी जर पैसे खर्च केले नसते तरी हे निवडून आले नसते. आणि त्यामुळे माझ्यावर टीका करण्यापेक्षा तुम्ही कशा पद्धतीने निवडून आले हे तुम्हाला माहिती आहे आणि तुमच्या कार्यकर्त्यांनासुद्धा माहिती आहे. आणि त्यामुळे तुम्ही आता 2 वर्ष तुमच्या आमदारकीला झाली आहेत, तुम्ही काय कामं केली आहेत, लोकांना काय दिलं हे आता सांगणं महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे मी निष्ठावंत राहिला ह्याचा तुम्हाला वारंवार राग येत असेल, परंतु त्यासाठी काही गमवावं पण लागतं आणि त्यासाठी मी आमदारकीसुद्धा गमवली. आणि तुमच्यापेक्षा जास्त शिंदे गटाचे आमदार माझे त्यावेळी मित्र होते आणि ते पण मला वारंवार सांगत होते, ते कधी मला ते भेटले तुम्हाला तर सांगतील. आणि आजही मला शिंदे गटामध्ये या असं सांगत आहेत. परंतु मी उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर आहे आणि या पुढच्या काळामध्ये सुद्धा राहील. तुम्ही आता पक्ष बदलणार याची खात्री बाळगा, कारण मला वाटतं आहे की तुम्ही शिंदेंना सोडून भारतीय जनता पार्टीत जाल आणि तिथनं पुढाची विधानसभा लढवाल असं मला वाटतं आहे. आणि तुम्ही आता शिंदे सेनेत आहात, ते शिंदे सेनेबरोबरच राहा अशी माझी आपल्याला विनंती आहे.